झी 24 तास एक पाऊल पुढे। पांढरेंचं हे पॉवरफुल पत्र, या पत्रातला अतिशय महत्त्वाचा मायना आम्ही तुमच्या समोर मांडलाय आणि याच पत्रासोबत आपण चर्चा करणार आहोत। आमचे नाशिकचे ब्युरो चीफ योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आणि महत्त्वाचं पत्र आहे। पण आज पुन्हा एकदा परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे। अजितदादांचा शपथविधी झालाय, यातला महत्त्वाची 5व्या पानावरची जी ओळ आहे की शरद पवारांनी आर पाटलांच्या हातात राज्य देण्याऐवजी ब्रह्मराक्षसाच्या हातात दिलंय। नेमकी परिस्थिती काय आहे? राजकारण आज त्याच टप्प्यावर येऊन बसलंय। पत्रही तेवढंच महत्त्वाचं आहे। काय सांगाल याबद्दल? ऋषिकेश, खरं म्हणजे हे पत्र आज दिलेलं नाही, हे 20 फेब्रुवारीला देण्यात आलंय आणि या पत्रापासूनच खरं म्हणजे एकूणच जे काही राजकारण सिंचन घोटाळा सुरू झाला आणि त्यातलं राजकारण सुरू झालं हे त्या दिवसापासून सुरू झालंय। या पत्रामधले अनेक मुद्दे किंवा हे पत्र अजूनपर्यंत समोर आलेलं नव्हतं। आतापर्यंत जी काही पत्र समोर आली ती फक्त नंतरची जी 2 पत्र होती ती समोर आलेली होती। या पत्रामध्ये जे उल्लेख केलेले आहेत त्या बाबतीमध्ये आज श्वेतपत्रिकेमध्ये काहीही नाही आणि पुन्हा अजित पवारांचं जे काही आज पदारोहण झालेलं आहे त्यावर हे पत्र खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले होते त्या बाबतीमध्ये कुठलेही खुलासे या 72 दिवसामध्ये झालेले नाहीत। अजित पवारांनी जो काही राजीनामा दिला आणि आता पुन्हा ते याच पदावर आलेत, या दिवसांमध्ये त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे कुठेही या ठिकाणी आलेले नाहीत। तांत्रिक समितीची जी चौकशीची मागणी होती ती या ठिकाणी झालेली नाही आणि त्याचबरोबर अनेक मुद्दे जे सिमेंटचा रेट अधिक देण्यात आलेला होता, स्टीलचा रेट अधिक वाढवण्यात आलेला होता किंवा जे काही भ्रष्टाचार या ठिकाणी मोठ्या मोठ्या धरणांमध्ये करण्यात आलेले होते ते त्या बाबतीत कुठलाही उल्लेख या श्वेतपत्रिकेमध्ये झालेला नाही। खरं म्हणजे जो उहापोह होणं गरजेचं होतं तो महत्त्वाचा म्हणजे जे काही मोठे धरणं या ठिकाणी निर्माण झाली त्यांचं डिझाईन जे होतं ते खरं म्हणजे मेरी या संस्थेकडून केलं गेलं पाहिजे होतं। त्या ठिकाणी स्वतंत्र असा सेल या ठिकाणी आहे, मात्र हे खाजगी कॉन्ट्रॅक्टर्स कडून करण्यात येतंय या बाबतीत कुठलाही उल्लेख नाही। दुसरी गोष्ट, जे काही आता पुन्हा धरणं करण्याची गोष्ट म्हटली जाते त्यामध्ये एक्स्कलेशन कॉस्ट जी आहे, म्हणजे आतापर्यंत जी काही धरणं बांधण्यात आलेली आहेत किंवा ज्यांचा प्रस्ताव निविदा देण्यात आलेले आहेत त्यांचा एक्स्कलेशन कॉस्ट जर आपण विचार केला तर तो जवळजवळ 8 ते 10 हजार कोटींचा दरवर्षीने वाढणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर निधी आपल्याकडे प्रस्तावित निधी जो आहे तो 5 ते 6 हजार कोटींचा आहे। त्यामुळे ही कामं होणार कशी हाच मोठा प्रश्न आहे आणि ही सगळी म्हणजे जो काही घोटाळा होता हा दडपण्याचाच एक प्रयत्न या राजीनाम्याच्या 72 दिवसांच्या प्रकारातून हा दिसून येतोय आणि त्यामुळेच हे पत्र यासाठी खूप महत्त्वाचं ठरतंय। नक्कीच हे पत्र अतिशय महत्त्वाचं सांगतो। आपण पुन्हा एकदाच याच विषयावर बोलणार आहोत। फक्त जाता जाता एकच आठवण की 12-14 वर्षापूर्वी देवकुळी समिती नावाची एक समिती स्थापन करण्यात आली होती। त्या समितीचा जरी वापर केला असता तरी हे सारं थांबलं असतं। हे का थांबत नाहीये याचा विचार मंथन करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा प्राईम वॉच। झी 24 तास एक पाऊल पुढे।